पक्षापलीकडचं नातं असलेलं व्यक्तिमत्व. कारण मगाशी आपण बघितलेलं होतं मवियाच्या सरकारमध्ये देखील ते उपमुख्यमंत्री होते, तेव्हा आदित्य ठाकरेंनी देखील त्याच्यावर आपल्या भावना व्यक्त केल्यात की त्यांच्यासोबत जवळून काम करण्याचं मला संधी मिळाली आणि कशा पद्धतीने त्यांचा कामाचा झपाटा होता, उरक होता, याच्याबद्दल मविया सरकार असेल किंवा त्याच्यानंतर आता युती सरकार असेल, म्हणजे प्रत्येकाच्या मनात मगाशी जसं आपण बोललो की पक्षा पलीकडचे किंवा सर्व पक्षीय म्हणूया आपण, की ज्या प्रत्येकाच्या मनामध्ये त्या व्यक्तीबद्दल जे काय म्हणूया आपण एक घट्टपणा होता, एक ओलावा होता आणि अत्यंत जवळून त्यांची धडाडी त्या प्रत्येकाने पाहिलेली आहे कामाची. आणि खूप कमी वयात राजकारणाला सुरुवात केलेलं व्यक्तिमत्व, म्हणजे हळूहळू ते शिकत गेले. म्हणजे त्यांनी अनेकदा उल्लेख केलेला आहे की शरद पवारांच्या पंखाखालीच आपण आपलं राजकारण सुरू केलं. यशवंतराव चव्हाणांना कायमच त्यांनी आदर्शस्थानी मानलं आणि ते टप्प्याटप्प्यानं शिकत गेले. म्हणजे त्यांच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेच्या सुद्धा अनेक आठवणी ते सांगतात की काही काळासाठीच ते खासदार राहिले, पण ते बारामतीचे खासदार सुद्धा होते आणि त्यानंतर त्यांनी आमदार म्हणून जी कारकीर्द गाजवली, अनेक अर्थांनी त्यांनी ती गाजवली आणि बारामतीचा सर्वांगीण विकास शरद पवारांच्या साथीनं आणि साक्षीनं घडवला, तो कायम लक्षात राहील. आणि काही प्रतिक्रिया येतात, राजकीय नेते आपल्या भावना व्यक्त करतात, काही मंडळी प्रतिक्रिया देतात, पाहूया. जनसंख्या ही समुद्राला आल्या भरतीसारखी वाढत चालली, पण त्यातली अजित पवारांसारखी माणसं जी हरवत चालली आहे, ही या देशाची समाजाची फार मोठी हानी आहे, असं माझं मत आहे. या प्रसंगी मी अधिक काही बोलणार नाही. ही दुर्दैवी घटना असल्यामुळे एवढंच म्हणू शकेल की ईश्वराने त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभावी द्यावी. धनंजय मुंडे पोहोचलेले आहेत आणि भावना किंवा अश्रू रोखणं त्यांना खूप कठीण झालंय. म्हणजे अजित पवारांसोबत जर हनुमानासारखा एखादा व्यक्ती कोणी राहिला असेल कायम सोबत, तर ते अर्थात धनंजय मुंडे राहिले. धनंजय मुंडेंनी प्रत्येक टप्प्यावरती, प्रत्येक चढ उतारावरती अजित पवारांना साथ दिलेली आहे. कौटुंबिक पातळीवरचे, राजकीय पातळीवरचे स्नेहबंध या दोघांनी जपलेले आहेत. आणि देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा त्यांच्या प्रतिक्रियेत जो उल्लेख केला की दिलदार, दमदार आणि वैयक्तिक लॉस, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हणण्यामागचं एक कारण होतं. त्यांनी त्याचा उल्लेख केला की खूप कठीण काळात आणि संघर्षमय काळामध्ये आम्ही एकत्र राजकारण केलं आणि म्हणून तो धक्का पचवणं आज कठीण असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा म्हटलं. आणि तेच धनंजय मुंडेंच्या बाबतीत सुद्धा म्हणावं लागेल की धनंजय मुंडे हे प्रत्येक वेळेला अजित पवारांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिल्याचं. म्हणजे तो ऐतिहासिक काळ होता 2019चा की जेव्हा राष्ट्रवादीचे काही सदस्य अजित पवारांच्या पाठीशी उभे राहिलेले होते. त्यांनी शपथ घेतल्याच्या नंतर त्या काळामध्ये असो, चढत्या काळामध्ये असो, उतरत्या काळामध्ये असो, कौटुंबिक पातळीवरच्या प्रत्येक प्रसंगात असो, धनंजय मुंडे हे कायम सोबत राहिले. आणि त्यामुळे धनंजय मुंडेंची साथ आणि धनंजय मुंडेंचं दादांवरचं असलेलं प्रेम हे कधीच लपून राहिलं नाही आणि तेच त्यांच्या अश्रूंमधनं आता बाहेर पडत असल्याचं आपण पाहतो. आणि कौटुंबिक पातळीवरचा जसा खूप मोठा धक्का आहे, म्हणजे न भरून येणारी ही हानी आहे पवार कुटुंबासाठी. कारण पुढचं नेतृत्व हे अर्थातच म्हणून अजित पवारांकडे पाहिलं जात होतं. आत्ताच्या महापालिका निवडणुकीच्या वेळेला दोन्ही राष्ट्रवादींना मोठा धक्का बसला, राजकीय गणितांचा विचार करता, आकड्यांचा विचार करता. पण या पराभवातनं सावरून, या पराभवाला स्वीकारून आम्ही आता पुढे चाललोय असं म्हणत या दोन्ही राष्ट्रवादी एका टप्प्यावरती आलेल्या होत्या की त्यांचं मर्जर होईल किंवा दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येतील. ह्या सगळ्याचं काय होणार याची चर्चा असतानाच अजित पवारांचं जाणं हे अनेक अर्थांनी धक्कादायक आहे, राजकीय दृष्ट्या सुद्धा आणि कौटुंबिक दृष्ट्या सुद्धा. कारण सर्वांना आधार एक प्रकारे म्हणजे शरद पवारांच्या सोबतीनं हे अजित पवार राहिलेले आहेत. इतर मंडळी अर्थातच त्यांच्या घरात आहेत, पण जसं आपण सुरुवातीला म्हटलं तसं की सामाजिक आणि राजकीय जीवनात ऍक्टिव्ह असलेली पवारांच्या घरातली दोन व्यक्तिमत्व आहेत. त्यामुळे कायमच त्यांच्याभोवती घरही फिरलेलं आहे आणि राजकारण सुद्धा फिरलंय, पक्षही फिरलेला आहे. मधल्या काळामध्ये आपण बघितलं की पवार वर्सेस पवार अशा गोष्टी बारामतीत झाल्या, त्या लोकसभेला झाल्या, त्या विधानसभेला झाल्या. पण कुटुंब म्हणून ही सगळी मंडळी एकदम स्ट्रॉंग राहिली, एकमेकांच्या पाठीशी उभी राहिली. आणि हा धक्का पचवणं अवघड आहे, पण कार्यकर्त्यांसाठी, पक्षासाठी आणि कुटुंबासाठी पुढे जावंच लागेल.
खरं आहे. आणि जसा आता तू उल्लेख केला, कुटुंब म्हणून एकमेकांसोबत असणं आणि खास करून अशा काय म्हणूया आपण अत्यंत वेदनादायी काळामध्ये एकत्र असणार. आपण आता उल्लेख केला की निवडणुकीमध्ये दोघं वेगळे राहिले. आता जी दृश्य आहेत, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार लोकसभेला एकमेकांविरोधात लढल्या होत्या, दोन्ही ज्या घरातल्या सदस्य आहेत त्या. पण त्या आत्ताचं आपण जे दृश्य बघतोय की त्या कठीण काळात कसं बॉन्डिंग आहे, जसं आपण मगाशी पण उल्लेख केला, वेगवेगळ्या टप्प्यामध्ये मग काय म्हणूया आपण आनंद सोहळे असतील किंवा अन्य काही जे प्रसंग असतील. आणि आताचा हा काळ देखील कुटुंब धरून ठेवणं, मला असं वाटतं अजित पवारांमध्ये देखील ते होतं, कुटुंब धरून ठेवणं. आणि आय थिंक ती फार महत्त्वाचं त्यांचं ते योगदान होतं. नंतर सुद्धा आमच्यात संवाद झाला. आणि बघा, मी त्या काळात सुद्धा अगदी निवडणुकीच्या प्रचाराची शिगेला होतं, त्यावेळेस सुद्धा ज्यावेळेस मला विचारलं जातं की अजितदादांबद्दल तुमचं काय मत, मी तुम्ही कुठेही रेकॉर्ड करावं, मी तेव्हाही म्हटलं की एक या महाराष्ट्रातला असा नेता आहे ज्याची प्रशासनावरती अत्यंत घट्ट पकड आहे. त्यांना ज्या वेळेला मुरलीधर मोहोळबद्दल विचारलं तेव्हा तेही असं म्हणा की एक चांगला कार्यकर्ता आहे. मला असं वाटतं की आमचं या राजकीय वैचारिक जी काही भिंत आहे किंवा जे काही मर्यादा आहे त्याच्या पलीकडचं एक नातं होतं आणि ते कायमच जपलं. मला असं वाटतं की पुन्हा दादांना भेटणं नाही, मला या म्हणजे काहीच त्याच्यावरती मी बोलू शकत नाही. झाल्यानंतर सुद्धा आमच्यात संवाद झाला. आणि बघा, मी आज अनेकांना प्रतिक्रिया देताना शब्द अपुरे पडले. म्हणजे मुरलीधर मोहोळ बघायला गेलं तर राजकीय विरोधक, कारण ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीचा अश्विन तू उल्लेख केलास, त्या निवडणुकीमध्ये सुद्धा दोघं एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले, सामंजस्याची भूमिका घेतली, कारण राज्यात एकत्र सरकार आहे, केंद्रात एकत्र सरकार आहे. आता महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा या दोन नेत्यांमधला शाब्दिक धुरळा आपण पाहिलेला होता. पण नेते म्हणून दोघे किती स्ट्रॉंग आहेत याची, म्हणजे अजित पवार खरं तर किती स्ट्रॉंग आहेत याची जाणीव प्रत्येकाला होती. त्यामुळे राजकारणापलीकडे जात अजित पवारांचं कर्तृत्व, त्यांचं नेतृत्व आणि त्यांचं व्यक्तिमत्व याचा प्रत्येकाच्याच मनात आदर होता. खरंय. आणि तेच उल्लेख आता मुरलीधर मोहोळांनी केला की चांगला कार्यकर्ता म्हणून अजित पवार नेहमी माझा उल्लेख करायचा. म्हणजे निवडणुकीच्या मैदानात विरोधक आहेत पण तरी देखील त्यांच्या कार्यकर्त्यांबद्दलचं त्यांनी असं बोलणं. आणि हा विमानातला शेवटचा फोटो आहे. म्हणजे दादा पिंक जॅकेटमुळे खूपच चर्चेत राहिले होते विधानसभेच्या वेळेला. आणि दादा कायम सांगायचे की हे काही म्हणजे गुलाबी रंगाचं जॅकेट नाही तर जांभळाचा रंग जो असतो त्या जांभळाच्या रंगाचं जॅकेट आहे. आणि या शेवटच्या प्रवासात सुद्धा दुर्दैवानं त्यांनी त्याच रंगाचे कपडे घातलेले होते. त्यांच्यासोबत जे सुरक्षा रक्षक आपल्याला दिसत आहेत त्यांचाही दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. राज ठाकरे यांनी सुद्धा जी प्रतिक्रिया दिली ती खूप समर्पक शब्दातली राज ठाकरेंची प्रतिक्रिया आपल्याला म्हणावी लागेल की त्यांनी खूप चांगल्या शब्दात मांडलंय की जेव्हा ग्रामीण भाग अर्धशहरीकरणाकडे झुकू लागला होता पण तिथल्या राजकारणाचा बाज हा ग्रामीण राहिला होता आणि प्रश्नांचं स्वरूप शहरी होत चाललेलं होतं. तर या राजकारणाचा जर संपूर्ण अंदाज कोणाला आला असेल तर तो अर्थात अजित पवारांना आलेला होता आणि उत्तम पद्धतीने त्यांनी ते हाताळलं. त्याचं उदाहरण आपल्याला पिंपरी चिंचवडमध्ये त्यांनी दाखवून दिलं. दादा कायम सांगायचे की तुम्ही पिंपरी चिंचवड बघा आणि तुम्ही बारामती बघा, ही दोन माझी कामं आहेत. काही नेत्यांचं काम बोलतं त्या कॅटेगरीमधले अजित पवार होते की त्यांना त्यांच्या प्रमोशनची किंवा पब्लिसिटीची गरज नसायची की मी कोण आहे, मी काय काम केलंय, मी काय करू शकतो सत्ता आल्यानंतर. दादांचं काम बोलायचं, दादांचे म्हणजे त्यांच्या शब्दांपेक्षा त्यांचं काम अधिक बोलायचं हे कार्यकर्त्यांचंही मत होतं. आणि ते अर्थातच बारामतीच्या विकासातनं, पिंपरी चिंचवडच्या विकासातनं, पुण्यातल्या काही कामातनं सुद्धा आपल्याला वेळोवेळी दिसून आलं. खरं. आणि जसं आपण म्हणतोय की लोकांमध्ये मिसळणारा नेता, तर ते काय म्हणूया आपण तो जो VIP झोन किंवा ती जी मंत्रिपदाची झूल आहे ना, मला असं वाटतं ती त्यांनी कधी बाळगली नाही. आपण अनेकदा त्यांना बघितलंय की त्या कॉन्व्हॉयमधनं बाहेर येऊन लोकांशी बोलतायत, फोटो काढतायत, स्वतः जाऊन स्पॉटवर पाहणी करतायत. अनेक त्याचे व्हिडिओज आहेत, अनेक विकास कामाने थेट जसं आपण मगाशी म्हटलं सरप्राईज व्हिजिट देत आहेत. तर हे सगळे बॅरियर, हे सगळे काय म्हणूया आपण ज्या भिंती आहेत सगळ्या या तोडून लोकांमध्ये जाणारा, लोकांसाठी काम करणारा असा हा लोकनेता, ज्याला आपण मगाशी पण एका राजकीय नेत्यांनी सांगितलं की लोकनेता आज हरपलाय. आय थिंक हा लोकनेता आपल्यातनं ज्ञानाला गेलाय आज. तू बरोबर म्हणालास.
अजित पवारांबद्दल राज ठाकरेंनी प्रतिक्रिया देताना आणखी एका गोष्टीचा उल्लेख केला, तो म्हणजे त्यांनी म्हटलं की अजित पवार अजिबातच जातीय नव्हते आणि त्यांच्या राजकारणामध्ये जातीपातीला स्थान नव्हतं. सध्याच्या राजकारणामध्ये जातपात न मानता राजकारण करण्याचं धारिष्ट्य दाखवणारे नेते खूप कमी उरलेले आहेत आणि त्यात अजित पवार अग्रणी होते याचा उल्लेख राज ठाकरेंनी केला. आणि राजकारणातला विरोध हा राजकीय असतो, तो व्यक्तिगत घ्यायचा नसतो याचं भान सुद्धा अजित खरंय. पवारांनी जपलं होतं आणि तेच आपल्याला आता मुरलीधर मोहोळांच्या प्रतिक्रियेतनं सुद्धा दिसून आलं.